मनसेचं रेल्वे भरती आंदोलन प्रकरण, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता, मनसेनं 2008 मध्ये केलं होतं आंदोलन। राष्ट्रवादीचे काही नेते आमच्या संपर्कात, राष्ट्रवादीत सर्व काही अलबेल नाही, इतकं मात्र नक्की, मंत्री संजय शिरसाटांचा दावा। पॉक्सो प्रकरणातील नसरापूर आरोपी विरुद्ध न्यायालयाकडून प्रक्रिया जारी, आरोपीची ओळख, परेड आणि मानसिक तपासणीस परवानगी, 28 मे रोजी आरोप निश्चितीपूर्व सुनावणी। परीक्षेपूर्वी मोठेगावकरनं रात्री 11:30 वाजता विद्यार्थ्यांना दिला पेपर, नीट परीक्षेच्या आदल्या रात्री पेपर फुटल्याची माहिती, मोठेगावकरच्या क्लासमधील व्हिडिओ समोर। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एकाला अटक, पुण्यातील नामांकित बाळरोग तज्ज्ञ मनोज शिरुरे अटकेत, स्वतःच्या मुलासाठी नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप। यंदा विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडू नका, भाजपाच्या संभाजीनगर जालन्यातील पदाधिकाऱ्यांची मागणी, खात्रीलायक सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। सोलापूर विधान परिषदेच्या जागेवरून मवियात वाद, सोलापूरची जागा काँग्रेसनं लढवावी, काँग्रेस पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे मागणी। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी, अर्थसंकल्पात महामंडळासाठी एकूण 750 कोटींची तरतूद, पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपयांचा निधी वितरित, शासन निर्णय जारी। पुण्याच्या बालाजी नगरमधील हत्या प्रकरण, पोलिसांनी आंदेकर टोळीच्या 6 जणांना अटक केली, एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती। कॉकरोच जनता पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ, इंस्टाग्रामवर 6 दिवसात तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स, सरन्यायाधीशांच्या बेरोजगार तरुण झुरळ वक्तव्यावरून पार्टीचं नामकरण। न्यायमूर्तींच्या पदावरील व्यक्तीनं सर्वसामान्यांना डिवचणं अयोग्य, कॉकरोच पार्टीचे फॉलोअर्स उद्रेक दाखवतायत, कॉकरोच जनता पार्टीवर मंत्री शिरसाटांची प्रतिक्रिया। दर्यापूर हादरलं, अल्पवयीन मुलीवर घरात घुसून हल्ला, 2 युवकांकडून मुलीवर धारधार शस्त्रानं वार, हल्ल्यात मुलीच्या मानेवर आणि हातावर गंभीर जखमा। नाशिकमध्ये एका विवाहितेचा 8 वेळा गर्भपात, तू आमच्या जातीची नाही म्हणत मानसिक छळ केल्याचा दावा, पती सासू सासऱ्यांविरुद्ध म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल। साताऱ्याच्या फलटणमध्ये कोयता गँगची दहशत, जिंती नाक्यावर तरुणाला मारहाण, कोयता उगारतानाचा सीसीटीव्ही व्हायरल। नवी मुंबईत 1,26,00,000चं कोकेन जप्त, कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये नायजेरियन नागरिकाकडून मोठा मुद्देमाल जप्त, 2 नायजेरियन नागरिक ताब्यात। ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटच्या इमारतीला भीषण आग, आगीत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, पहाटे 3 वाजता आग लागल्याची माहिती। अमरावतीच्या मेळघाटात पाणी टंचाईची धग वाढली, 9 गावांसाठी 21 टँकरनं पाणी पुरवठा, मे महिन्याच्या अखेरीस चित्र आणखी भीषण होण्याची स्थिती। विदर्भात उष्णतेचा दाह, वर्धा येथे पारा 47.1 अंशावर, रविवारपर्यंत विदर्भात उष्णतेच्या लाटेसदृश स्थितीचा अंदाज। मॉडेल त्विषा शर्मा मृत्यू प्रकरण, दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्यास कोर्टाचा नकार, मात्र अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरित। कच्च्या तेलाच्या किमती 5% घसरल्या, कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $105.70 पोहोचले, ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शांतता प्रस्तावाच्या शब्दानंतर मोठी बातमी। पश्चिम आशियातील संघर्ष तातडीनं थांबवा, पुतीन यांच्या चीन दौऱ्यादरम्यान जिनपिंग यांचं आवाहन। मेटाकडून तब्बल 8,000 कर्मचाऱ्यांच्या नोकरीला कात्री, भविष्यात AI मध्ये वाढीच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना नारळ।